आज 2 रुपयात काय मिळतं? चहा सुद्धा नाही. या 2 रुपयांची किंमत सर्वसामान्यांच्या लेखी शून्यच. पण याच 2 रुपयांच्या कारणासाठी एक व्यक्ती तब्बल 20 वर्षे कोर्टाच्या चक्रा मारत राहिला. या व्यक्तीचं नाव आहे अमन भाटिया. ग्राहकाकडून 2 रुपये जास्तीचे मागितले असा त्यांच्यावर आरोप होता, परंतु हा आरोप काही सिद्ध झाला नाही. सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने तब्बल 20 वर्षानंतर अमन भाटिया यांना या आरोपातून मुक्त केले. भाटिया दिल्लीतील जनकपुरी येथे स्टॅम्प विक्रीचे काम करत होते. 2003चं वर्ष होतं. तारीख होती 9 डिसेंबर. एक ग्राहक त्यांच्याकडे 10 रुपयांचा स्टॅम्प पेपर खरेदी करण्यासाठी आला, पण अमन भाटिया यांनी त्याच्याकडे 12 रुपये मागितले असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. लाचेचाच हा प्रकार असे समजून त्या ग्राहकाने भाटिया यांच्या विरुद्ध अँटी करप्शन विभागात तक्रार दाखल केली. यानंतर सापळा रचून अमन भाटिया यांना रंगे हात पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला. नंतर प्रकरण कोर्टात पोहोचलं. खालच्या न्यायालयाने या प्रकरणात 1 वर्षाची शिक्षा सुनावली. उच्च न्यायालयाने 2014